टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मीनाक्षी कुलकर्णी प्रश्न विचारत आहेत मुंबईहून. मीनाक्षी, हॅलो, नमस्कार. हां मला मागच्या 2 मिस्ड अबॉर्शन झाले, म्हणजे मला स्पॉटिंग व्हायचे आणि ही 3rd प्रेग्नन्सी आहे माझी. म्हणजे मागच्या 2nd प्रेग्नन्सी पासून 4 महिन्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले आणि आता 7th वीक चालू आहे. तर मला काय स्पेशल काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे आधी 2 प्रेग्नन्सी मला 7th वीक पासून स्पॉटिंग सुरू झालेलं आणि मग ते वाढत नव्हतं बाळ. आता काय म्हणजे स्पेशल काळजी काय घ्यायला पाहिजे? या वेळेला तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरकडे गेलात का? पहिल्यांदा आधी तुम्ही स्त्रीरोग तज्ञांनाच भेटा, कारण पहिल्या 2 म्हणजे आम्ही बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री म्हणतो. पहिली 2 अबॉर्शन किंवा 3 अबॉर्शन झाली की त्याला जरा जास्त लॅबोरेटरीच्या टेस्ट कराव्या लागतात. तर त्या टेस्ट आधी करून घ्या, कारण पहिल्या 3 महिन्यात ज्यांचं अबॉर्शन होतं त्यांना जनरली कंजेनायटल अनॉमली आम्ही म्हणतो, म्हणजे आत गर्भात काहीतरी दोष असतो म्हणून होतं की नेचर ट्राईज टू थ्रो इट आउट, म्हणून ते अबॉर्शन होतं. किंवा काहीतरी अनाटॉमिकल प्रॉब्लेम असेल तर ते आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरना भेटून सगळ्या तपासण्या करून घ्या. शिवाय सोनोग्राफी मी आता सांगितल्याप्रमाणे आणि ब्लड टेस्ट ह्या महत्वाच्या आहेत. बरं, आपल्याला राजनंदिनी जाधव प्रश्न विचारत आहेत डोंबिवलीहून. विचारा. नमस्कार. माझा आता 14 तारखेला 4 महिने पूर्ण होत आहेत, येत्या 14ला. मला आता लो बीपीचा प्रॉब्लेम आहे. माझं बीपी 90/60 आहे. तर मला असं विचारत होतं की डिलिव्हरीच्या वेळी याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का, किंवा आता प्रेग्नन्सीमध्ये त्याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? आणि दुसरं म्हणजे माझ्या चेहऱ्यावर आणि हातावर सूज चढली आहे खूप. मग त्याचा काही म्हणजे ते काही सिरियस प्रॉब्लेम आहे का तो? नाही, चेहऱ्यावर आणि हातावरच्या चरबीचा तसा सिरियस प्रॉब्लेम काहीच येत नाही, कारण आता चरबी अजून वाढणार. आणि पहिला काय प्रश्न त्यांनी सांगितलं ब्लड प्रेशर. हा, ब्लड प्रेशर लो आहे तर मी तर म्हणेन तुम्ही भाग्यवान आहात. लो ब्लड प्रेशर हे ट्रीट करायला खूप सोपं. तुम्ही आंबट गोड पदार्थ जास्त खा. मीठ खा मी म्हणणार नाही, कारण आम्ही हाय बीपीला मीठ कमी खा म्हणतो. पण तुम्ही तिखट मिठाचे पदार्थ खाल्ले तरी चालेल, पण गोड आणि आंबट म्हणजे लिंबू सरबत रोज जरी प्यायलात ना तरी त्याच्यात सगळं मिळतं. आंबट गोड तुरट खारट सगळं आहे. बरं, आपल्याला स्वाती सुर्वे प्रश्न विचारतात कल्याणहून. स्वाती. हॅलो. हा स्वाती. मी स्वाती सुर्वे बोलते कल्याणहून. मला आता 9वा महिना चालू आहे, पण अजूनही मला ऍसिडिटी आणि वॉमिटिंग होत आहेत. तर हे ओके? हॅलो. हा स्वाती, तुमचा प्रश्न कळला. बऱ्याच जणींना 9व्या महिन्यापर्यंत काय डिलिव्हरीला येईपर्यंत गोळी घेतात व्हॉमिटिंगची. तर तुमच्याकडे जी व्हॉमिटिंगची गोळी दिलेली आहे डॉक्टरांनी ती चालू ठेवा. किंवा कधी कधी काय असतं की ऍसिडिटी खूप होते ना, त्याने पण व्हॉमिटिंग होतं. ऍसिडिटीनी खूपदा उलटी होते बघा. आपण सुद्धा बाहेर जेवून आलो कधी विचित्र असं लग्नाचं किंवा काहीतरी कुठलं शिळं खाल्लं घरातलं तरी व्हॉमिटिंग होतं. तर तुम्ही ते सध्या अँटासिड घेऊन बघा, आणि नाहीतर मग तुमच्या डॉक्टरांना विचारा की नक्की काय आहे, कारण ते बघितल्याशिवाय कळत नाही. बरोबर. आणि आपल्याकडे अगदी वेळ कमी आहे, पण एक प्रश्न महत्वाचा असं वाटतो की बाळाला व्यंग आहे का, किंवा हे सोनोग्राफीत कळतं आणि नेमकं ते कधी कळतं? सोनोग्राफी 3 महिन्यात कळत नाही. 5 महिन्याची सोनोग्राफी म्हणजे आम्ही 20 वीक्स अल्ट्रासाऊंड जे म्हणतो, दॅट इज अ मस्ट. त्याला अनॉमेली स्कॅन असं म्हणतात. त्याच्यात मॅक्सिमम खाली टीप असते की ऑल ॲबनॉर्मॅलिटीज कॅनॉट बी डिटेक्टेड बाय अल्ट्रासाऊंड, पण त्याच्यात 98% मी म्हणेन किंवा 95 to 98% त्याच्यात डायग्नोस होतात. पण पहिल्या 3 महिन्यात काही टेस्ट आहेत अशा की 10 ते 12 आठवड्यापर्यंत करतात की त्यांनी, आणि त्याच्याबरोबर मग जर सोनोग्राफी केली तर त्यांनी मॅक्सिमम व्यंग आधीच कळू शकतं. बरोबर. ज्यांच्या आधी हिस्ट्री आहे त्यांचं आम्ही हे करतो, नाहीतर 5 महिन्याची सगळे डॉक्टर्स करायला सांगतात. बरोबर. आपण मॅडमनी सांगितलेल्या छोट्या छोट्या या सगळ्या टिप्स आपण नक्कीच लक्षात ठेवणार आहोत. टॉक टाइम मध्ये या कार्यक्रमात आपण व्यक्त केलेली ही सगळी जी तज्ज्ञांची मतं आहेत, ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही निर्णयापूर्वी, तुम्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे. ही गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. आणि आपण आज टॉक टाइम मध्ये चर्चा केली काळजी प्रसूतीची या खूप छान नाजूक विषयावर, आणि आपण मॅडमचेही आभार मानूया. आणि उद्या टॉक टाइम मध्ये आपण भेटणार आहोत पाककला तज्ज्ञ उषा पुरोहित यांना, आणि आपण चर्चा करणार आहोत पदार्थ संक्रांतीचे या विषयावर. तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोय. तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करू शकता. आमचा फोन नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या: 0226689204 02266899204.
आणि मॅडमनी ज्या सोप्या ज्या आपण म्हटलो की युक्त्या सांगितल्या की भरपूर पाणी प्या आणि बाहेरचं खाऊ नका, प्रवास टाळा आणि ताजी फळं खा. या छोट्या छोट्या टिप्स आपण लक्षात ठेवूयात. टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.